श्री स्वामी समर्थ. नवीन वाहन आणल्यानंतर त्या नवीन वाहनाची, मग तो 4 व्हील असेल, 2 व्हील असेल, आपण वाहन आणल्यानंतर त्याची पूजा कशी करावी असं प्रत्येकाला एक शंका येते. वाहन योग्य तिथी योग्य वार बघून आपल्या घरी आणावं. वाहन आणण्याचा एक सुद्धा मुहूर्त असतो. त्या मुहूर्तावर वाहन खरेदी केल्यानंतर आणि आपल्या कलर थेरपीप्रमाणे आपल्या मुलांकाने भाग्यांकानुसार मिळणाऱ्या नंबराप्रमाणे वाहन जर मिळालं तर आपल्या आयुष्यात ते वाहन अनेक प्रकाराने काम करतं. नवीन वाहन घरी आणल्यानंतर त्याला उत्तर दक्षिण उभं करावं, म्हणजे वाहन सुरू करून वाहनाचे तोंड दक्षिणेकडे करावं. एक नारळ घ्यावं, नारळावर शेंदुराने त्रिशूल काढावा आणि ते नारळ त्या वाहनावर उतारा करून वाहनाच्या पुढं फोडावं आणि अर्धा नारळ वाहनाच्या खालून आणि अर्धा नारळ वाहनाच्या वरून उतारा करून फेकून द्यावं. नारळाचा प्रसाद खाऊ नये. नंतर सुवासिनीच्या हातून त्या वाहनाची पूजा करावी. पूजा करत असताना स्वतः वाहनाच्या मालकाने त्या गाडीमध्ये बसावं. त्यावेळेस वाहन सुरू केलेलं असावं. बंद वाहनाची पूजा करू नये आणि त्यानंतर आलेल्या सर्वांना प्रसाद वाटावा. पेढ्याच्या, फक्त त्या नारळाचा प्रसाद कोणीही खाऊ नये आणि नेहमी आपलं वाहन उभं करत असताना पूर्व पश्चिम असं उभं करावं. उत्तर दक्षिण वाहन उभं करू नये. फक्त नारळ उतारा करत असतानाच वाहन उत्तर दक्षिण उभं करावं, जेणेकरून आपल्या वाहनाचे आयुष्य वाढतं. आणि त्याचप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ मार्गातून वाहन यंत्र जे दिलेलं आहे, संरक्षित पुडी जे दिलेली आहे, ती जर आपण सोबत बाळगली तर वाहनाच्या अपघात होण्याला फार उशीर लागतो किंवा झालेल्या अपघातात आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. श्री स्वामी समर्थांची एक मूर्ती त्या ठिकाणी ठेवावी. वाहनाला पिरॅमिड लावावं आणि अशा पद्धतीने वाहनाचं दर अमावस्येला उतारा करून त्या ठिकाणी वाहन धुवून टाकावं. दर अमावस्येला जो वाहन धुतो त्या वाहनाचा ॲक्सिडेंट शक्यतो होत नाही. तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ मार्गातून वाहन यंत्र वापरून वाहनाचं आयुष्य वाढवावं. जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि परत सर्वांसाठी नवीन व्हिडिओ काढण्याची आम्हाला प्रोत्साहन द्या. श्री स्वामी समर्थ.